चला तर मी आज तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गुलाबजामुनची रेसिपी सांगणार आहे। जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे गुलाबजामुन काही डिफरंट इन्ग्रेडियंटनी बनणार आहे। तर हो, हे गुलाबजामुन थोडे वेगळे टाईपनी बनवलेले आहे। या गुलाबजामुनमध्ये मी खोव्याचा थोडा पण वापर केलेला नाही। हे गुलाबजामुन गव्हाच्या पिठाने बनलेले आहे। इथे मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सेम क्वांटिटीमध्ये मिल्क पावडर घेतलेला आहे आणि एका छोट्या वाटीने रवा घेतलेला। तर याला भिजवून घेण्याआधी आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1.5 ग्लास इथे साखर घातले, त्यात 1.5 ग्लास पाणी टाकले। गुलाबजामुनला थोडा फ्लेवर येण्यासाठी 2 ते 3 विलायची इथे मी फोडून टाकलेले आहेत आणि 5 ते 6 काळ्या मी इथे केसरचे घातलेले आहेत। त्याने थोडा कलर पण चेंज होईल आणि छान असं एक टेस्ट पण येईल। आता इथे चासणी तयार होईल तेव्हापर्यंत आपण गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर भिजवून घेऊया। त्यासाठी मी इथे थोडा सोळा घातलेला आहे आणि याला मी दुधाने भिजवते आहे। दूध अगदी थोडं थोडं करूनच टाकायचं आहे, कारण गुलाबजामुन हे खूप असं सॉफ्ट झाले तर तेलात फ्राय करताना ते थोडे फुटू शकतात। त्यानंतर मी इथे 1 ते 1.5 चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे। हे तुम्ही दूध घालण्याच्या आधी पण टाकू शकता। आता मी या मिश्रणाला जवळपास 5 ते 10 मिनिट झाकून ठेवते। आता इथे साखरेचा पाक जवळपास तयार झालेलाच आहे, तर आपण एकदा चेक करून घेऊया। पाक हे आपल्याला खूप जास्त चिकट नाही तर थोडासा ऑइली टेक्स्चर येईल असं एवढं होऊ द्यायचं आहे। तर इथे पाक माझं झालेला आहे। आता पीठ आणि मिल्क पावडरचं मिश्रणही सेट झालेलं आहे। तर आता मी त्याला एक राऊंड किंवा ओव्हल असं दोन्ही टाईपचं मी शेप दिलेला आहे। आता मी याला तेलात फ्राय करून घेत आहे। इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार कलर देता येईल। मी इथे डार्क कलर दिलेला आहे, कारण मला डार्क कलरचेच गुलाबजामुन आवडतात। गुलाबजामुनला कलर येत आहे तेव्हापर्यंत साखरेचा पाक हे परत गरम करून घेत आहे, कारण गुलाबजामुन आपल्याला गरम पाकातच घालायचं आहे। गुलाबजामुनला क्रॅक नको यायला म्हणून इथे मी छोट्या चम्मचने एक गुलाबजामुन झाऱ्यावर ठेवून ते पाकात घातलेले आहे। आता मी इथे दुसऱ्या राऊंडमध्ये परत गुलाबजामुन फ्राय करायला ठेवले। दुसऱ्या राऊंडचे गुलाबजामुन फ्राय होईपर्यंत मी पहिल्या राऊंडचे गुलाबजामुन हे पाकातच ठेवणार आहे। तेलात फ्राय करत असलेल्या गुलाबजामुनला कलर येत आहे, तर आता पाकात असलेल्या गुलाबजामुनला मी दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करून घेते आहे। आता पाक हे थोडं थंड झालेलं आहे, तर त्याला परत मी थोडं गरम करायला ठेवलेलं आहे। इथे पाक पण गरम झालेला आहे आणि फ्राय करत असलेल्या गुलाबजामुनला पण जो वाटेल तो कलर आलेला आहे। तर आता त्या गुलाबजामुनला पण मी पाकात घालून घेते। गुलाबजामुन 5 मिनिट पाकात ठेवल्यानंतर परत ते दुसऱ्या भांड्यात काढून घेते आहे आणि पाकाला परत गरम करून घेऊन ते गुलाबजामुनच्या वर टाकून देईल। गुलाबजामुन 2-3 तास पाकात न ठेवता 15 मिनिटातच खूप सॉफ्ट आलेले आहे। बघा, मी तुम्हाला हे प्लेटमध्ये काढून पण दाखवते आहे।